मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। 425508 हा पिनकोड नंबर। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। काल रामायणातील सुनबाई हा विषय मी अनोखा आगळा वेगळा घेतला होता आणि तो अनेकांना भावला, पसंत पडला। एक नवीन विचार तुम्ही दाखवले, त्या नवीन दृष्टिकोनातून आम्ही जे मार्गदर्शन तुम्ही केलं त्याविषयी सर्वांनी कौतुक केलं। आजपर्यंत असं मार्गदर्शन केलं गेलेलं नाही, या दृष्टिकोनातून रामायणाकडे कोणी बघितलं नाही, असे अनेकांनी विचार पण माझ्याजवळ मांडले। एक नवीन दृष्टिकोन आपल्या मनात आला म्हणून मी तो मांडला। त्याच्या मागे काही हेतू होता, काही होता, असं काही नाही। रामायण रामायणच असते, पण रामायणामध्ये अनेक विविध पैलू आहेत, ते बघायला हवे, बघता आले पाहिजे। रामायण हा हिंदू संस्कृतीचा आद्य ग्रंथ मोडला जाणारा, आणि याच्यामध्ये प्रभू रामचंद्र तर आहेच, पण सीतामाई आहे, दशरथ आहे, शत्रुघ्न आहे, भरत आहे, लक्ष्मण आहे, मारुती आहे, रावण आहे, विभीषण आहे, कुंभकर्ण आहे, अशा अनेक विविध पात्रातून हे नाट्यमय आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। याच्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही जर बघितली आपण, तर आपल्या मनुष्य जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त असणारी आहे। पहिल्या प्रथम आपण बघायला हवं रामायणातील राम, पण रामा व्यतिरिक्त आपण काल जो प्रश्न घेतला सुनबाईचा, म्हणून मी उल्लेख केला सीता रामायण। हा शब्द अनेकांना फार आवडला आणि त्यांनी कौतुक पण केलं। म्हणजे आपण सुनबाईच्या दृष्टिकोनातून राम आणि त्याच्यानंतर आपण राम, लक्ष्मण, दशरथ राजे, कैकेयी, कौसल्या, अशा विविधकडे आपण जर बघण्याचा प्रयत्न केला तर एकत्रित कुटुंब आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल। मतभेद आहेत, कौसल्यासारखे असत असताना कैकेयी सारखे पात्र पण या ठिकाणी आहे। एवढं असल्यावर मात्र हे कुटुंब फुटलं नाही, विभक्त झालं नाही, वैरदावे झाले नाही, वचनाला बांधिलकीने सर्व पात्र कार्यरत झाले आणि एकमेकाला साह्यभूत झाले। कैकेयीने ज्या वेळेला दशरथापुढे प्रश्न मांडला वचनाचा, तेव्हा दशरथ राजे गर्भगडीत झाले की आता काय करावं, कुठे जावं। परंतु प्रभू रामचंद्राने हा चुटकीसारखा एका क्षणामध्ये प्रश्न सोडवला, आम्ही आहोत, तुम्ही काळजी करू नका। दशरथ पिता, रामपुत्र, त्यांचं कर्तव्य, सीतामाईचं काहीच नव्हतं या ठिकाणी। पण सीतामाईंनी आपल्याला या ठिकाणी सासर म्हणून माझंही काही कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवला आणि दशरथाच्या वचन सोडवण्यामध्ये आपणही सहभागी व्हावं ही त्यांची इच्छा
म्हणून रामासोबत सीता वनवासाला गेली. हे शिकण्यासारखं आहे. कोणासाठी गेली तर सासरेबासाठी. राम तर गेलेच वडिलांसाठी, पण यापेक्षा श्रेष्ठत्व पद आपल्याला मिळालं, लाभलं ते सीताबाईंना. भरताने पादुका अयोध्येत ठेवल्या, सिंहासनावर बसले नाही. हे त्यांचं श्रेष्ठत्व. परंतु हेच पात्र जर वनवासाला गेलं असतं तर अधिक वेगळं रामायण घडलं असतं. त्याच वेळेला दशरथाने म्हटलं असतं की मी वचन दिलंय म्हणून मी 14 वर्ष वनवासात जातो. रामाला काय, रामाला मी राज्य देणार नाही एवढंच. राम वनवासात गेला म्हणून राज्याचा त्याच्यावर हक्क जाईल असं काही नाही. तुझ्या मताप्रमाणे तो सिंहासनावर आरूढ होणार नाही. जर दशरथ जर वनवासाला निघाले असते तर हा प्रश्नच मिटला असता रामायणाचा. पण रामायण घडलं नसतं पुढचं. हे पण याच्यात बारकावा आपण बघितला पाहिजे. कारण रामायण पुढे घडायचं होतं. दशरथ जर वनवासात गेले असते तर मग इतश्री झाली असती. 2 पानामध्ये रामायण लिहिलं गेलं असतं. मग त्याच्यातलं गम्य आपल्याला शोधायला हवं. मात्र भरत गेले असते तर रामायणामध्ये अधिक रंगत आली असती. जसे लक्ष्मण गेले. आता या ठिकाणी पहा, लक्ष्मण आणि राम भाऊ. जशी सीता सुनबाई होती तशी उर्वशी लक्ष्मणाची पत्नी, ती नाही गेली वनवासात. ही मोठी सुनबाई गेली वनवासात, लहान सुनबाई घरी राहिली. कसं सुंदर चारित्र्य याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. अवखळपणा, अख्खडपणा, लहान मोठ्याचापणा, चफलकपणे, अत्यंत बारकाईने आपण रामायणामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आनंद मिळतो. लक्ष्मणाची पत्नी वनवासाला गेली असती तर या रामायणाला अजूनही वेगळी कलाटणी मिळाली असती. परंतु एक असा उल्लेख आहे की 14 वर्ष लक्ष्मणाची पत्नी झोपलीच नाही. हाही त्याग मोठा आहे तिचा, लहान नाही. असा रामायणातला शोधनाचा प्रयत्न जर आपण केला तर घराण्यामध्ये जे वडिलकीचं स्थान महत्त्वाचं असते आणि वडिलांची आज्ञा आणि वडिलांचं संकट, वडिलांचे बोल, वडिलांचं कर्ज आणि पुत्रांचं कर्तव्य याच्यातून दिसून येते. रामायणातून एकत्र कुटुंबियाची शिकवण आपल्याला या ठिकाणी लाभते. रामाबरोबर लक्ष्मण. आता तर भावाभावामध्ये वाटणी, भावाभावामध्ये वैरस्य, भावाभावामध्ये वैमनस्य, एकमेकाच्या घरी जाणं नाही, येणं नाही, हे वैर दावे असे घरोघरी दिसून येतात. मग या ठिकाणी रामायणाचं महत्त्व कमी आपणच करतो आहोत हे लक्षात घ्या. कारण हिंदू संस्कृतीप्रमाणे रामायणाप्रमाणे वागणे आपलं कर्तव्य आहे, तरच आपण हिंदू संस्कृतीला बांधिलकी राहू, नाही तर नाही.
काही काही ठिकाणी तर भावाभावामध्ये एवढं वैमनस्य बघायला मिळते की एकमेकाचे तोंड बघत नाही. आणि याच्यात कुचंबणा होते ती आई वडिलांची. दशरथाला मरण पत्करावर मृत्यू आला हे बघायला हवं. त्याचप्रमाणे घराण्यामध्ये जर असं झालं तर आई वडिलांचा मृत्यू समानच जगणं किंवा मृत्यू येणंच असते किंवा तेवढंच बाकी राहते. आता याच्यात अहम भूमिका कोणाची असते तर इथे पण सुनबाईंचीच असते. माहेरचं येणं आणि घरातल्या ती उणीवा हाच हेतू त्यामध्ये मुख्यतः असतो. सगळं कळते, लोकांना कळते, जनतेला कळते, समाजाला कळते, नातेवाईकांनाही कळते. वास्तविक पाहता मला एक विद्या नामाची ताईचा मोबाईल आला. फार सुंदर त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे स्त्रीविषयी, सुनबाईविषयी. खरोखरच या दृष्टिकोनातून जर विचार आपण करायला गेला तर एक संघ, एक कुटुंब राहिलं तर समाजामध्ये मोठं स्थान आपल्याला मिळते, नाही तर नाही. मुलांवर संकट आलं तर आईवडिलाशिवाय कोणीही निवारण नाही. मुलीचे आई वडील काहीही निवारण करण्याचा प्रयत्न देखील करत नाही, असल्या जागेवरून निघून जातात. तरी पण पुनच्च येरे माल्या मागल्या ह्याहीच रीत पुढे जाते. परंतु संकट आलं की आई वडिलांनाच ते निवारण करावं लागते. पुन्हा दुसरं संकट आलं तेही करावं लागते. त्यावेळेला नकार दिला तर काय होणार? प्रसंग गंभीर असते, केव्हा काय होईल सांगताच येत नाही. आरोप प्रत्यारोपामध्ये, कारण अशा दुभंगलेल्या घरामध्ये शत्रू हा वार करीत असतो, संकटात लोटत असतो. तुमचं वैभव त्याला सहन होत नाही आणि बाहेरचे लोक एकमेकांविषयी फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. हे काही धार्जिणे असतात. सीतेचं अपहरण झालं, रावणाने केलं. त्याच पंथीचे हे लोक रावणपंथी असतात. हे लक्षाला घ्यायला हवं, पण लक्षात घेत नाही. आणि याच्यामध्ये बळी मात्र मुलं पडतात. मुलांनी स्वतःच्या डोक्याचा वापर करायला पाहिजे. आपले आई वडील काय आहे हे बघायला पाहिजे. आपलं हाडामासात कोण आहे? आई वडील आहे. आई वडिलांनी आपल्यासाठी काय करून ठेवलेलं आहे? सासू सासरे काय करत आहे? याचं मूल्यमापन केलं तरी कळेल. परंतु बुद्धी भ्रमित होते. एखाद्या महाराजाच्या मागे लागल्यावर बुद्धी भ्रमित होते. रात्रंदिवस तेच ध्यान, रात्रंदिवस तेच ध्यान, दुसरं दैवत नाही. बुद्धीवर मारा केला जातो. याचा बुद्धी भ्रष्ट होते, विचार करेनाशी होते. आणि मग शेवटी काय होते तर शेवटी निर्णय शून्य, नुकसान. आणि हे ज्या वेळेला नुकसान होते त्यावेळेला मात्र ते सावरता येत नाही. आम्ही असे अनेक घटना, अनेक घराणे बघितलेले आहेत. बुवाबाजीचे प्रकार, बुवाच्या नादी लागण्याचे प्रकार. दैवत्वाकडे जा, ईश्वराकडे जा. ईश्वराची भक्ती करा, रामाची भक्ती करा. रामायणामध्ये हेच सांगितलंय. राम जन्मापासून तर राम शेवटच्या अंतापावतर राम असतो.
म्हणून रामायणाचं महत्त्व फार मोठं आहे. रामायणातील व्यक्तिरेखा आपण पाहिली. रामाची तर ही पूर्णपणे त्यागाची आहे. त्याबरोबर लक्ष्मणाची पण जीवनाची आहुती देण्याची त्यागाची आहे. मरणाचा प्रसंग आला होता लक्ष्मणावर, तर संजीवनी आणली नसती मारुतीने हनुमानाने तर मरणच आलं होतं. परंतु घराण्यासाठी काहीही करावं आणि घर एकसंग ठेवा. आज जर आपण बघितलं तर प्रत्येकाने विचार आपल्या बुद्धीने करायला पाहिजे. कोण आपल्याला काय सांगतो आहे, आपल्या मेंदूमध्ये काय भरतो आहे हे बघायला हवं. घराण्यातील प्रत्येक सदस्याने आई वडिलांविषयी कोणीही शंका जरी घेतली, मग ते सुनबाईने घेतली, नातवाने घेतली, नातेने घेतली, पत्नीने घेतली, मुलाने घेतली, तर हे सगळे बदमाश. कारण मूळ जे आहे ते आई वडिलाशिवाय दुसरं नाही. आई वडिलांचा कुठलाही शब्द निघाला त्याच्या मागे काही भूमिका असते, त्याला कारणं असतात. ही कारणं लपवता आणि शब्दाचा अवडंबर करून आणि मग ते दुसऱ्याला प्रेषित करतात. आणि दुसराही असा असतो, तो त्या शब्दाच्या अवडंबराने आपली बुद्धी त्याच पद्धतीने करून त्याच मार्गाने जातो, पण स्वतः विचार करत नाही. एखादा PhD झालेला मुलगा, एखादा PhD झालेला नातू, पंटी बुद्धीचं प्रामाण्यवादाचं सर्टिफिकेट तुम्ही असल्यावर अशा घराण्याच्या कुटुंबाच्या बाबतीत होणाऱ्या बुद्धिवादाचं विवेचन परीक्षण का करत जात नाही, का केलं जात नाही. टाटांनी एका शाळेमध्ये आपल्या कारखान्यासाठी निवड करण्यासाठी मुलं घ्यायची होती त्यांना. त्या मुलं घेत असताना त्यांनी 8-10 मुलं निवड केली आणि त्यांना सर्वांना स्टेजवर बोलवलं. त्याच्यातली 6 मुलांनी स्वतः स्टेजवर सत्कार स्वीकारला. त्यांना 90-95 मार्क होते. त्याच्या खाली 80-70 मार्कांचे जे होते त्यांनी आई वडिलांना सोबत बोलवलं सत्कार स्वीकारताना. पहा पुढे कशी गंमत आहे. त्याच्यात एकच गरिबी स्थितीत असलेले, बळकट कपडे असलेले, त्या विद्यार्थिनीने, त्या मुलीने आजोबा आजींना स्टेजवर बोलवलं, आई वडिलांना मुळीच नाही. मार्क होते 36-38. टाटांनी त्या मुलीची निवड केली. पहा कशावरून, तर संस्कृतीवरून. आजोबा आजींना बोलवणं, त्यांच्याकडनं स्वीकार करणं, संस्कृतीची परीक्षा ही जागोजागी समाज घेत असतो, नोंद घेत असतो, तुम्हाला कळत असो का नसो. रामायणामध्ये हे बघायला हवं. राम राम का झाले, तर त्याच्या मागची पूर्वपीठिका, मागची पीठिका, एक वचनी राम होते. प्राण जाए पर वचन ना जाए. दशरथाच्या मृत्यूच्या वेळेला राम न होते, परंतु श्राद्ध सीतामाईने केले. आणि याला साक्षी काय असावी, कोणीच नाही. परंतु प्रत्यक्ष दशरथाचा आत्मा आला.
प्रभू रामचंद्राजवळ की माझ्या सुनेने माझं श्राद्ध केलं आणि मी संतुष्ट झालो. ही सत्य घटना आहे. श्राद्धाचं महत्व अत्यंत मोठं आहे. अंत्यसंस्काराचं महत्व मोठं आहे. पुष्कळशे जण घरातले रक्तादी संबंधित नातेवाईक असताना सुद्धा अंत्यसंस्काराला येत नाही. रक्ताची नाती. आता अंत्यसंस्काराच्या व्यतिरिक्त असं कोणतं मोठं कार्य आहे की ते येऊ शकत नाही? विजा मिळाला नाही, येणं झालं नाही, अरे अचानक मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला, ती गोष्ट वेगळी. पण 15 दिवस अथरुणावर आहे, महिना अथरुणावर आहे, त्यावेळेला भेटी घेटी नाही येत. माझ्याकडे तर एक असं उदाहरण आहे की प्रत्यक्ष आई शेवटच्या घटका मोजत असताना नातेसंबंधातील लोक म्हणत होते की आपल्याला विनाकारण इथे बोलवलं, ही व्यक्ती मरणार नाही म्हणे. आणि ती व्यक्ती अर्ध्या रस्त्यावर गेलं, त्यांचं निधन झालं. त्यावेळेला काय मग? म्हणजे निधन आजारी असणाऱ्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीच्या मनामध्ये किती घाणेरडे विचार होते. शेवटी भोग भोगावे लागतील, चुकत नाही. एक व्यक्ती तर आजारी पाहून गेले की चला आज काही 1-2 दिवसाचा पाहुणा आहे, आपण तिच्या मुलीचं लग्न होतं, दागिने खरेदी करायला निघून गेली. दागिने खरेदी करत असताना इकडे गतप्राण मृत्यू झाला. कळवलं, सांगितलं आम्ही दागिने खरेदी करतोय, खरेदी आटोपल्यावर येतो. वा, का जन्म दिला अशांना. का जगले अशी माणसं. रामायणामध्ये त्याग शिकवला जातोय. लक्ष्मणाचे प्राण जाण्याची वेळ आली होती. प्रभू रामचंद्रच्या पुढे बलाढ्य रावण होता आणि सीतामाईसाठी युद्ध केलं असं जरी आपल्याला रामायणामध्ये प्रथमतः आढळून येत असेल, तर त्यामध्ये दुसरं पण एक असं कारण आहे की राक्षसी प्रवृत्ती विरुद्ध ते आणि माणुसकीच्या विरुद्ध, धर्माविरुद्ध अधर्माविरुद्ध असं ते युद्ध आहे. पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला हवा. आणि इथे धर्माचा विजय झालेला आहे. रामाने घडवलेला आहे धर्माचा विजय. धर्मरक्षितः. म्हणून राम वंदनीय आहे. राम राजा म्हणून वंदनीय आहे. राज्याचा त्याग केला, वडिलांच्या वचनामुळे वनवास भोगला, वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी जनसामान्याचा मान राखला म्हणून सीतेला अग्नी परीक्षा करण्यास लावले. हनुमंतासारखा भक्त दास रामाच्या पुढे होता आणि तो दास असताना हृदयातूनही राम त्यांनी दाखवला. अशी माणसं आहेत आपल्याजवळ. तुम्हाला जे प्रेम लावणारी माणसं दाखवतात, गैरसमज करतात आई वडिलांविषयी, इतर भावाविषयी, बहिणीविषयी, नातेवाईकाविषयी, जावईविषयी, अशी जी मंडळी सर्रास असताना यांना तोंडावरच सांगायला पाहिजे की ए माझ्या नातेवाईकाबद्दल तुला बोलण्याचा अधिकार नाही, गप्प बैस. पण उलट त्याला खतपाणी आपणही देतो ना, होकार होकार देत जातो आणि इथेच चुकते. तुम्हाला हे लोक खेळवतात आणि तुम्ही खेळतात आणि मग घराणं तुटते.
आणि घराण्यावर मग संकटाची मालिका सुरू झाली तर कोणीही वाचवायला येत नाही, आई वडिलाशिवाय. तुम्हाला जर एवढं असेल तर विचारा तुम्ही की मला अमुकच्या विरुद्ध फौजदारी दावा दाखल करायचा आहे, मामाजी तुमचं नाव टाकू का साक्षीमध्ये, सासरेबा सासूबाई तुमचं साक्ष म्हणून नाव टाकू का, विचारा बरं. होकार देता का? मुलाच्या परीक्षेसाठी फी भरायची आहे, 50,000 60,000 मिळतात का? ऐनवेळी अंत्यसंस्काराच्या ऐनवेळी येणारे ही पाहुणे असतात. अंत्यसंस्कार झाले की निघून जातात. रक्तातील संबंधातील लोक जर तुम्ही जिल्ह्याच्या गावी जर आजारी असला आपल्या व्यक्ती तर तिथे पाहण्याला सुद्धा येत नाही. इतकं हृदयदावक चित्र असते. माझ्या पत्नीचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला तिची बांधणी तिरडीवर होत असताना सुद्धा काही तथाकथित रक्त संबंधित जण हॉटेलमध्ये नाश्त्याला गेले. ही सत्य घटना आहे, खोटी नाही. पहा कसं दुःख आहे का. सगळं दिखाव्याचं कारण झालेलं आहे. डोळ्यात पाण्याचा आसव सुद्धा येत नाही आजकाल. या माझ्या पत्नीच्या निधनाने मला जगाची पूर्ण ओळख झाली. आता अनेकांवर उपकार आहे, पैशाच्या बाबतीत आहे, समाजसेवेच्या बाबतीत आहे, आणि इतके लावत असताना मात्र तथाकथित काही लोक ज्यांचं मी विनामूल्य काम केलं आहे ते अंत्यसंस्काराला सुद्धा आले नाही. मी तुमची मुलगी आहे, मी तुमची बहीण आहे, सगळे नाते दाखवणारी मंडळी अदृश्य झाली होती. आणि पुन्हाच आमच्यासाठी तुम्ही कार्य करा अशी म्हणणारी ही मंडळी जनतेसाठी कार्य करायचं आहे तिचं वाक्य आहे, तिनं माझ्याकडनं वचन घेतलं आणि मी करणार आहे. परंतु अशा लबाड व्यक्तीसाठी, अशा राक्षसी प्रवृत्ती व्यक्तीसाठी कार्य करावं का, अनुभव आलेला असताना देखील. ज्या वेळेला आपल्यावर संकट येते त्यावेळेला अशा लोकांची परीक्षा आपल्याला सहज होते. हे तुम्हाला मी का सांगतोय की तुम्ही याच्यातून शिकवण घ्या. शेवटी घराची बांधणी पक्की आपली असली, आपलं घर जर विटा चुना मातीने पक्का असलं तर कोणी शिरण्याची ताकद नाही. जिथे आई वडिलांची ताकद कमी होते आणि मुलगा किंवा सुनबाई किंवा नातू किंवा पंतू करतो त्यावेळेला घरात समजते, इतरांना समजते, वाऱ्याची वार्ता असते की यांच्यामध्ये वाडवडिलांना मान दिला जात नाही. अशांचा घराचा नाश होण्याची वेळ सुरुवात झालेली असते. मी बघितलेलं आहे. अनेकांच्या वडिलांना किंवा घराण्याला काळीमा फासण्याचे योग पण आलेले आहे. या वादातीत आई वडिलांच्या ताकदीने वर्चस्व कमी झालेला असताना असं झाल्यावरही शहाणपणे यावं नाही. पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
शिकावं, माणसाने शिकावं. एकदा ठेस लागली तर पुन्हा ठेस लागू नये आपण बघावं. एखादी व्यक्ती आपल्याला काही सांगत असेल तर आपण, आपल्यालाही बुद्धी आहे, आपण त्यानुसार विचार करायला हवा. आणि खरी तर आई वडिलाविषयी प्रश्नचिन्ह हे लावताच येत नाही. देवाविषयी लावतात तुम्ही, देवाची मूर्ती चांगली नाही आहे, देवाचा रंग चांगला नाही आहे, देवाची उंची बरोबर नाही आहे, देव जरा मूर्ती दष्टपुष्ट दिसते आहे, असं कधी म्हणता येते का आपल्याला? नाही म्हणता येत. साधा दगड असला, त्याला शेंदूर लावलेला, तरी त्याला आपल्याला त्याविषयी टीका टिप्पणी किंवा काही बोलता येत नाही. त्याचप्रमाणे आई वडिलांविषयी काहीही बोलता येत नाही. प्रत्येकांच्याला परीक्षा द्यावी लागेल, परीक्षा करावी लागेल, रिझल्ट घ्यावा लागेल. हिशोब हा मुलांकडून, सुनांकडून, नातवांकडून, पंतांकडून आई वडिलांना घेण्याचा हक्क आहे, पण आई वडिलांचे हिशोब घेण्याचा कोणाला अधिकार नाही. हे रामायणात शिकायला पाहिजे आहे. दशरथाला कोणीही प्रश्न विचारला नाही की तुम्ही श्रावण बाळाला बाण कसा मारला, तुमची बुद्धी होती की नाही, तुम्हाला दिसत होतं की नाही, असं प्रश्नचिन्ह रामायणामध्ये नाहीये. तुम्ही कशाला घेऊन गेले लहान भावाला, मूर्छित झाला तो, असं रामापुढे प्रश्नचिन्ह लावलेलं नाहीये. तुम्ही गेले तर गेले, सीतामाईला का घेऊन गेले, काय जरुरी होती? 14 वर्ष वनवास तिलाही भोगावा लागला, रावणाने पळवली, हे तुमच्यामुळे घडलं, असं प्रश्नचिन्ह रामापुढे लावता येत नाही. कारण राम हे श्रेष्ठ आहे. जे काही करतील ते बरोबर करतील, ही रामायणामध्ये आपल्याला गोष्ट शिकायला मिळते. कैकेयीने सांगितलं होतं की रामाला वनवास, पण कैकेयी विषयी सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं नाहीये रामायणात. तुलसीदासांनी मांडलेलं नाहीये, वाल्मिकींनी मांडलेलं नाहीये, दाखवलेलं नाहीये. कारण जे मोठे मंडळी असते ते कधीच चुकत नाही. चुका आपल्या असतात, गैरसमज असतात, आपल्या असतात, काही जाणून बुजून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या मागे कुटील डाव, कुटील हेतू असतो. पण हे समजण्याची बुद्धी किंवा अक्कल आपली पाहिजे. अशा तऱ्हेच आता मी आणि माझे दोस्त होते तुळशीराम देवराम धांडे, टेलिफोन ऑफिसर. आमची मैत्री तोडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पैजा लागल्या, पण शेवटपर्यंत त्यांचं निधन झालं, पण शेवटच्या क्षणापर्यंत आमची मैत्री तुटली नाही. कारण आम्ही एकमेकाविषयी बांधिलकी पक्की होती. त्यांच्याविषयी मला सांगितलं जायचं, माझ्या त्यांच्याविषयी सांगितलं जायचं. परंतु आम्ही एकमेकांना सांगत होतो की अमुक व्यक्तीने तुमच्याविषयी असं बोललं, तुमच्याविषयी असं बोललं. त्या व्यक्तीला आम्ही उघडं पाडत होतो. आजही नावं नाही सांगत. गुपित व्यवहार होतात म्हणून तुम्ही फसतात. घरामध्ये जी सर्वश्रेष्ठ मंडळी आहे, आजी आजोबा, पणजोबा, पणजी, यांचं स्थान दैवकोटीतलं आहे. याच्याविषयी प्रश्नचिन्ह लावण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि लावू पण नाही. रामायणाचा दर्जा आपण जर बघितला, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून रामायणाचं परीक्षण आणि आपण पाहणं जर केलं, तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये रामायण हा ग्रंथ असायलाच हवा. स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचे विचार आणि माझे विचार सारखेच होते रामायणाच्या बाबतीत. ती सीतामाई, राम, लक्ष्मण, दशरथ
कैकेयी, कौसल्या अशा नावाने ती पात्र ओळखू नये असं तिचं म्हणणं होतं. ती कोणत्या नातेसंबंधात आहे? दशरथ आहे तर पिता आहे, राम आहे तर पुत्र आहे, लक्ष्मण आहे तर बंधू आहे, कैकेयी आहे तर सावत्राई आहे, कौसल्या आहे तर जन्मदाती आई आहे, भरत आहे तर सावत्र पुत्र आहे, हनुमान आहे तर दास आहे. अशा दृष्टिकोनातून ती रामायणाकडे बघत होती आणि म्हणून तिला पूर्ण रामायण समजत होतं. कारण नातेवाईकाची गुंफण म्हणजेच रामायण. मी कालच्या ह्याच्यात बोललो की रामायणाच्या ऐवजी सीता रामायण लिहायला पाहिजे होतं, कारण त्यामध्ये सुनबाईची भूमिका अत्यंत अहम आहे आणि श्रेष्ठत्व आहे. आणि सीतामाईच्याच भोवती रामायण फिरलं आहे, रामाच्या भोवती नाही, लक्ष्मणाच्या भोवती नाही, दशरथाच्या भोवती नाही. हे उपपात्र झाले सीतामाईच्या पात्राभोवती, पात्राच्या मानाने. जनक राजाची मुलगी आणि स्वयंवर, रामाचा विवाह, 14 वर्ष वनवास, अग्निडाग, लवकुशपुत्र, अयोध्या देणं, रावणाच्या बंदिवासात राहणं, हे सगळं सीतामाई म्हणजे सुनबाईच्या भोवती फिरलं. स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांची अभ्यासाची दिशा ही ह्या होती, म्हणून त्यांना चटकन विषय समजत होता. आणि हे तिनंच मला शिक्षण दिलं, पाहण्याची दृष्टी तिने मला दिली. हे काही लोक सांगत नाही, स्त्री आहे, बायको आहे, पत्नी आहे. नाही, तिचं श्रेष्ठत्व तिला दिलं पाहिजे. एखादा पंटू असेल, पंटी असेल, नातू असेल, मला तो काही शिकवून जाईल. माझा लहान नातू एक आहे सुनिर्मल नावाचा. टोस्ट खाताना तो असं ठोकतो, त्याला त्याच्यातलं पडते. मी त्याच्यापासून ते शिकलो. सुनिर्मल नावाचा हा नातू मला ते टोस्ट ठोकताना बघतो. तनिष्क नावाचा नातू मला सांगतो, बाबा मोबाईल असा दूर धरावा, जवळ धरू नये. रत्नराज नावाचा नातू मला सांगतो, बाबा हळू आवाजात बोललं की लोक जास्त ऐकतात. राजेश्वरी नावाची नात मला सांगते, शब्दामध्ये अंतर न ठेवता सारखं संथतेने बोलावं आणि त्यामध्ये व्यक्ती पाहून चिमटा घ्यावा. हे राजेश्वरी नाथ मला शिकवते. मधुरा नावाची पंटी मला आता आहे, ती 2-2.5 वर्षाची आहे. आजोबा तुम्ही काय आणलं हा मला प्रश्न देते. म्हणजे माझ्याकडून काय घ्यावं हे तिला कळते आणि मग ती मला हसून दाद देते आणि मी आनंदित होतो. असं एकेकाकडनं आपल्याला घरातूनही शिकायला मिळतं. तसंच रामायणाच्या प्रत्येक पात्रातून आपण जर परीक्षण केलं तर आपल्याला शिकायला मिळते. कौसल्याने कधीही कैकेयीविषयी तक्रार केलेली नाही रामायणात. कैकेयीने कौसल्याविषयी एक शब्द पण त्याच्यात लावलेला नाही. ज्या वेळेला कैकेयीने दशरथाला वचन मागितलं की माझ्या वचनाची परतफेड तुम्ही आता करा, त्यावेळेला त्या शब्दामध्ये कुठेही कौसल्याचं नाव नाही. जेवढं होतं ते रामाचंच नाव होतं, लक्ष्मणाचं नव्हतं, सीतेचं नव्हतं की रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा आणि माझा पुत्र भरत याला गादीवर बसवा.
दशरथाने याच्यातही हेरफेर करायला पाहिजे होते. वनवासाला काय जरूर आहे? राजवाड्यात रामाला राहू द्या, तुझ्या पुत्राला मी आज राज्यारोहण करून देतो. पण रामायण घडलं नसतं, कारण भरत हा राज्यगादीवर त्यावेळेलाही बसला नसता. हे कैकेयी जाणून होती. तिची ती दूरदृष्टी होती, पण तरीही झालं तिची मनाची इच्छा पूर्ण झालीच नाही. कारण इथे भरत नैष्टिक होता. आई सांगते आहे म्हणून तिनं आईचं वचन पाळलेलं नाही, हे लक्षात घ्या. पुष्कळ आई आपल्या मुलाला गैरसमज करविते आणि मुलगा गैरसमज करतो. तर या ठिकाणी आपण कैकेयीचं उदाहरण बघितलं तर कैकेयीने केलेला गैरसमज भरताने मात्र कानावर येऊ दिला नाही, कानामध्ये जाऊ दिला नाही, मेंदूचा विचारात गेला नाही. हे पण नवीन पैलू आपल्याला रामायणामध्ये दिसतात. आई वडील सांगतात म्हणून सत्य आहे हे मानणं, परीक्षण करणं. मोठ्या आई वडिलांच्या बाबतीत नाही, आजोबा आजींच्या बाबतीत तर मुळीच नाही. हे सूत्र तिथे लागू होत नाही. सीतेने कुठेही तक्रार केलेली रामाविषयी आपल्याला दिसत नाही की मी अग्निडाग का घेऊ, म्हटलेलं नाही. दशरथाच्या श्राद्धाच्या वेळेला स्वतः विचार केला त्यांनी आणि श्राद्ध केलं. नाही तर मग रामच नाही तर मग श्राद्ध कशाला करायला पाहिजे? हा विचार सीतामाईच्या मनात आलेला नाहीये, हे पण बघायला हवं. दशरथाने प्राण सोडले त्यावेळेची स्थिती आपण जर बघायला गेलो रामायणामध्ये तर अत्यंत हृदयदावक आहे. मोठा ज्येष्ठ पुत्र नाही, जीव जाताना प्राण जाताना किती वेदना झाल्या असतील. परंतु श्रावण बाळाचा शापाचा परिणाम होतात म्हणून त्यांनी तो भोगला नीटपणे, न तक्रार करता. झालेली चूक. आणि तोच बाण रामाचा अवतार कृष्ण झाल्यावर कृष्णाच्या पायात गेला आणि मृत्यू झाला. किती अंतर आहे वयाचं, अवताराचं, वर्षाचं. म्हणजे कर्मगती शाप हे आहेच हे मानणारा मी आहे. कोणी याला अंधश्रद्धा म्हणू का काही म्हणू. एखाद्या श्रीमंताच्या घरात आपण जातो, सगळ्या सोयी असतात पण आपल्याला बसावंसं वाटत नाही. एखाद्या झोपडीत जातो, असं वाटतं इथे आराम केलेला बरा. असं का होते? इथे शुभ अशुभत्वचा परिणाम होत असतो हे बघायला हवं. कुठलीही गोष्ट, कुठलाही ग्रंथ घ्या, धार्मिक ग्रंथाचं वाचन करत असताना, मनन करत असताना, पूजन करत असताना त्याच्यावर श्रद्धा ठेवून कार्य केलं पाहिजे. रामाच्या मंदिरात तुम्ही जात आहात तर रामायणाचं तत्व तुम्ही स्वतः अंगीकारलं गेल्यावरच तुम्हाला रामाच्या मंदिरात जाण्याचा अधिकार आहे, नाही तर नाही. आणि माझं तर प्रत्येकाला सांगणं आहे की तुम्ही देवत्वाकडे जा, ईश्वराचं पूजन करा. साक्षात ईश्वराचं पूजन, ईश्वराचं भक्तिगान, ईश्वराची आरती ही सर्वश्रेष्ठ आहे. आई वडील हेच पंढरपूर घर आहे आपलं. पंढरपूर घराघरात निर्माण करा. उद्या रामनवमीचा सण आहे. रामायणाबद्दल, रामाच्या याबद्दल बरंचसं संशोधन वर्तमान स्थितीत होत घातलेलं आहे. रामाची जन्माची तारीख काय आहे, कोणती आहे, कसं आहे याच्याविषयी संशोधन चालू आहे. त्याच्याविषयी काही माहिती पण माझ्याकडे आलेली आहे.
की ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने संशोधन हे करणं म्हणजे आपल्या संस्कृतीला तपासणं कितपत खरं आहे, हे सत्य आहे, हे आपल्याला समजून येते. असो, आजच्या कार्याला इथे समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. विद्याताईंचा व्हॉइस मेसेज मला आला की तुम्ही पत्नीला नित्य नियमाने अभिवादन करतात, मला फार भावते, आवडते. चला, माझ्या विचाराला कोणीतरी दाद देते. ज्या कोणालाही माझे विचार आवडत असेल, 2 शब्द माझ्यासाठी लिहा, एवढंच माझं सांगणं आहे. आपण लाभ घ्या, त्या लाभाचा हिस्सा मला मुळीच नको, पण सत्यतेनं सांगा की आम्ही लाभ घेतला म्हणून. किती घेतला म्हणून तेही सांगू नका, पण मला समाधान मिळू द्या. माझे व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त इतरांना करा, प्रसारण होऊ द्या जगभर. थोड्याशा कालावधीचा मी तुमचा सोबती आहे, उद्या निघून जाईल. काय देहाचा भरोसा, करू नये कुणी कोणाचा भरोसा, असे आहे हे कलयुग. काय सांगावे, काय मांडावे, काय बोलावे, कसे चालावे, कसे आचरावे, कोणास सांगावे, कोण ऐकलं माझे, अशी ही दुनियाची रीत आहे न्यारी. वयोवृद्ध झालो तरी नाही आले शहाणपण, करत राहिलो सेवा कार्य अजूनही करीत आहे मी. पत्नीच्या वचनाला मी बांधिलकी पाळितो आजही, कसाही येवो मला अनुभव, त्या करतो मी दुर्लक्ष. आणि पत्नीच्या वचनाला बांधिलकी हेच माझं सेवा कार्य अखंड मी तेवत ठेवणार. माझी जीवन ज्योती पेटवत राहणार आहे. तुमची सोबत राहावी, तुमच्यासाठीच मी मार्गदर्शन करतो. आजही 6 जिने चढून आलो, 6 जिने उतरावे लागतील. काल ताप होता, सलाईन भरलं होतं. आजही सकाळी सलाईन लावावं लागलं. असो, सांगण्याचा हेतू तो नाही आहे, परंतु तुमच्याशी हितगुज करावे ह्या हेतूने मी बोललो. आवडलं तर ठेवत जावं, नावडलं तर दुसऱ्या कानाने सोडून द्यावं. मी काल एक चित्र प्रसिद्ध केलं, अनेकांनी कौतुक केलं, काहींनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली. त्यांचा तो अधिकारही मी मानतो. माझ्या याला कौतुकच सर्वांनी करावं अशी माझी पण इच्छा नाही, कारण मी पूर्णत्व नाही. कोणीच पूर्णत्व नसतो. बघण्याचा दृष्टिकोन, मनाचा दृष्टिकोन किंवा आवडनिवडीचा प्रश्न ज्याचा त्याचा वेगळा असू शकतो, हे पण मी मान्य करतो. असो, आजच्या कार्याला विराम देण्यापूर्वी पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचं समापन